त्यांनी जे सोशल मीडियावर व्यक्त झाल्यात ना त्या सोशल मीडियावर, तर कोणताही शासकीय कर्मचारी असो, मानधन तत्त्व असो किंवा रेग्युलर असो, आम्हाला काही मर्यादा आहे, तसे शासन निर्णय आहेत. तसं त्यांनी आम्हाला लेखी तक्रार करायला पाहिजे होती, की असं-असं आहारामध्ये निकृष्ट दर्जा आहे. त्यांनी वैयक्तिक तक्रार केली नाही आमच्याकडे किंवा तिथं वैयक्तिक कोणत्याची लेखी तक्रार आपल्याला आलेली नाहीये. पण हा विषय होण्यापूर्वीच मधल्या काळामध्ये हा विषय माननीय मंत्री महोदयांपर्यंत गेलेला आहे आणि त्यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे, की असा आहार बदलून द्यावा म्हणून. 1-1.5 वर्षांपूर्वी आपल्याकडे सी.ओ. साहेब आले होते. त्यांच्या कानावर हा विषय घातला. त्यांनी स्वतः डायरेक्ट मंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये बोलले होते ते. आणि सद्यस्थितीमध्ये आपले जे मंत्री महोदय आहेत, महिला बालकल्याणचे, त्यांनी खाली निर्देश दिले आहेत. आता त्यांची जी तक्रार होती, सामाजिक सोशल मीडिया आहे, हे माध्यम वापरण्याचं आम्हाला मर्यादा आहे. त्यांनी आमच्याकडे लेखी तक्रार करायला पाहिजे होती. मग त्यांनी तसं सोशल मीडियानंतर त्यांनी ज्यावेळेस व्यक्त झाल्या, मग त्याची चौकशी केली. चौकशी अहवालावरून त्यांना आपण नोटीस दिली. नोटीस मी म्हणजे सी-डी-पी.ओनी दिली. त्यांचा खुलासा तेवढा समाधानकारक वाटला नाही. तो त्यांनी वरती अहवाल पाठवला. त्या दरम्यान देखील त्यांनी अनेक रील्स केल्या. नंतर काय रील्स करताना अंगणवाडीमध्ये केल्या. आपण जो शासकीय पोशाख आहे, आपला आय कार्ड आहे, ज्यावेळेस आपण ते धारण करतो, ज्यावेळेस आपण शासकीय कर्मचारी असतो, त्यावेळेस काहीतरी आम्हाला आचारसंहिता आहे, त्याचं पालन होणं आवश्यक आहे. तर आहे पण त्याच्यात सरकारी कर्मचारीच राहतील. मानधन तत्त्वावरील सरकारी कर्मचारी. सुद्धा सेवेतून कमी केलं आहे. ते डेप्युटी सीओनी केलंय. तरी पण त्यांना आम्ही सांगितलं त्या दिवशीच, की जरी याच्यातून त्या कमी झाल्या असेल, तर त्यांनी सीओ साहेबांकडे अपील करावं. सीओ साहेब सुनावणी घेतात आणि त्यांना एक संधी देऊ शकतात साहेब. त्यांना आम्ही अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. मी मी स्वतः नाही देखील, परंतु आम्ही संघटनेमार्फत सिडपीओने देखील त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला तेच म्हणत आहे, की माध्यम नाही सोशल मीडिया. असं केलं तर मग सगळे शासकीय कर्मचारी सोशल मीडियावर व्यक्त होतील. आम्हाला आहे आचारसंहिता, शासन निर्णय आहे. त्यांनी काय असेल तर लेखी तक्रार करायला पाहिजे होती. आणि यामध्ये तुम्हाला म्हटलं तसं दखल घेतली गेली आहे आणि ऑलरेडी निर्देश दिले आहे आहार बदलायची. त्याचा शासन निर्णय आहे तो सर्वांना ऑलरेडी शेअर केला जातो. सगळ्यांना माहीत असतो शासन निर्णय. बरं ठीक आहे. त्यांना आपण असं गृहीत धरू त्यांना माहीत नाहीये. पण त्यांना आपण नोटीस दिली आहे. त्यांनी त्याचा खुलासा व्यवस्थित देणं अपेक्षित आहे किंवा न त्यानंतर त्यांनी रील्स थांबवणं आवश्यक होतं. माझ्याकडे येणं आवश्यक होतं. सीओ साहेबांकडे जाऊन त्यांनी संधी मागणं आवश्यक आहे. तसं केलेलं नाही ना. मॅडम मग आपण सपोज याला जर असं झालं, तर सगळे शासकीय कर्मचारी मग रेग्युलर जे प्रशासकीय आपलं आहे, की पत्र देणं किंवा काही आढळतं आपण चौकशी करतो. असं न करता सोशल मीडियावर व्यक्त होतील. मग ते नाही, तसं नाही करता येत ना. हो. मला हेच सांगायचं आहे, की यापूर्वी ही तक्रार गेलेली आहे. मी तुम्हाला काय म्हटलं 1.5 वर्षांपूर्वी सीओ साहेब आपल्याकडे आले होते मीटिंगला. ते स्वतः मंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये बोललेले आहे.